गंगा पूजे यमुनाला, मी पूजे यमराजला, सुभद्रा पूजे कृष्णला. गंगायमुनेचे पवित्र जल वाहो, माझ्या भावाचे आयुष्य वाढो. आपणा सर्वांना भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा. चला जाणून घेऊया की 2025 साली कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी कधी आहे. कारण या दिवशी भाऊबीजचा पवित्र सण साजरा केला जातो. भाऊबीजच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या कपाळावर तिळक लावतात. काही ठिकाणी पूजेमध्ये बहिणी आपल्या भावाच्या तळहातावर तांदळाचा घोळ लावतात. नंतर कद्दूचे फूल, पान, सुपारी आणि दक्षिणा इत्यादी वस्तू हातावर ठेवून हळूहळू पाणी सोडत मंत्र म्हणतात. त्या म्हणतात, सूर्य, चंद्र, पृथ्वी, समुद्र, वेद, पुराण, तप, सत्य, ब्रह्मा, विष्णू, महेश, देवता, ऋषी आणि धर्म, माझ्या भावाचे रक्षण करो आणि जोपर्यंत पृथ्वी व सूर्य अस्तित्वात आहेत तोपर्यंत माझ्या भावाची संतती चालू राहो. यानंतर बहिणी तिळक लावल्यावर भावाला भोजन घालतात. चला जाणून घेऊया तिळकाच्या शुभ मुहूर्ताबद्दल. द्वितीया तिथीची सुरुवात 22 ऑक्टोबर बुधवारच्या रात्री होईल आणि समाप्ती 23 ऑक्टोबर गुरुवारी रात्री होईल. उद्य तिथीप्रमाणे यावेळी भाऊबीजचा सण 23 ऑक्टोबर गुरुवारी साजरा केला जाईल. या दिवशी अत्यंत शुभ योग निर्माण होत आहेत. सकाळी आयुष्मान योग असेल आणि नंतर संपूर्ण दिवस सौभाग्य योग राहील. त्यामुळे यावेळी बहिणी आपल्या भावाला अत्यंत शुभ योगांमध्ये तिळक करू शकतात. अभिजित मुहूर्त हा सर्वात शुभ मुहूर्त राहील. त्याशिवाय संध्याकाळच्या वेळीही तुम्ही आपल्या भावाला तिळक करू शकता. ज्या बहिणी उशिरा आपल्या भावाकडे पोहोचतात त्या अमृतकालच्या काळातही म्हणजेच संध्याकाळच्या वेळी तिळक करू शकतात. या दिवशी राहुकाल दुपारी असेल. सामान्यतः राहुकालाच्या काळात पूजापाठ किंवा कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे. परंतु यावेळी पंचांगात भावाला तिळक करण्यासाठी दिलेला शुभ मुहूर्त दुपारीपासून असेल. ज्या बहिणी राहुकालाचा विचार करतात त्यांनी राहुकालात तिळक टाळावे. बाकी तुम्ही राहुकाल सोडून दिवसभर द्वितीया तिथीमध्ये आपल्या भावाला तिळक करू शकता. अनेकदा असे होते की शुभ मुहूर्त संपल्यावर बहिणी भावाकडे किंवा भाऊ बहिणीकडे पोहोचतात. अशा वेळी कोणतीही दुर्भावना न ठेवता सच्च्या मनाने भावाच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्याच्या कामनेसाठी तिळक करू शकता. याशिवाय 23 ऑक्टोबरला विजय मुहूर्ताच्या काळातही तुम्ही आपल्या भावाला ओवाळू शकता. आणि जर तुम्ही विजय मुहूर्तात भावाला ओवाळून त्याच्या प्रत्येक कार्यात यश मिळावे अशी प्रार्थना केली तर तुमची ही मनोकामना नक्कीच पूर्ण होऊ शकते. या भाऊबीजच्या पवित्र दिवशी प्रेम, स्नेह आणि आपुलकीने भावंडांचे नाते अधिक दृढ होवो. बहिणींच्या ओवाळण्यामधील ममत्व आणि भावांच्या आशीर्वादातील प्रेमाने प्रत्येक घर आनंद, समृद्धी आणि सौख्याने भरून जावो. या मंगल प्रसंगी सर्व भावंडांच्या आयुष्यात सुख, शांती आणि दीर्घायुष्य लाभो हीच या दिवसाची खरी भावना आणि शुभेच्छा. धन्यवाद. भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा.